अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात आग लागली आणि या आगीमध्ये होरपळून 3 बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। पहाटे 3:30 वाजता नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। या दुर्घटनेत 3 बालकांचा मृत्यू झालाय तर काही बालकांना वाचवण्यात यश आलंय। जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावर ही घटना घडली। 3ऱ्या मजल्यावर एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत। यातल्या एका कक्षाला आग लागली आहे। यातल्या 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 3 बाळं सुखरूप आहेत। दरम्यान काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी या दुर्घटनेसंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। पाहूया। अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि 3 बालकांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। सर्वात प्रथम यशोमती ठाकूर या ठिकाणी दाखल झालेल्या पाहणीकडे ते अतिशय याच्यामध्ये काय म्हणजे याला काय अख्खं NICU विघळलेलं इथं दिसतंय। अतिशय चुकीचे आणि धक्कादायक गोष्ट आहे। गरिबाचे लेकरं होते म्हणून ते मेले, श्रीमंताचे असते तर ते काही मेले नसते। असं जर मी म्हटलं तर लोक म्हणतील ह्याचं राजकारण करतायत। राजकारण नाही करायचं आहे। नवीन बिल्डिंग आहे। मी पालकमंत्री असताना ही बिल्डिंग बांधल्या गेलेली होती, बांधणं सुरू होती। आता मोठ्या थाटात नुसतं उद्घाटनं करतायत आणि हे कनेक्शन्स कोणी केले, त्या ठिकाणी इन्व्हर्टर सप्लायज कोणी केले, काय झालं, कधी सप्लाय केलेलं होतं, काय डेट होते, ते इन्व्हर्टर निकामी होतं का, मग काय इथं असं कसं ब्लास्ट होतं। इन्व्हर्टर ब्लास्ट होतं म्हणजे काहीतरी टेक्निकल फॉल्ट त्या ठिकाणी राहिला असेल, मग त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं। बघा एक गोष्ट आवर्जून सांगते, इथं मला असं कळलं की तीन बालकं मृत्युमुखी पडले, 6 त्या परिचारिका जे होते त्यांनी वाचवले आणि जे जखमी झालेले ते सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहेत। आता गरिबाचा परत बळी घेऊ नका। हे जे सप्लायर्स आहेत, जे जबाबदार आहेत त्यांना पकडा आणि इन्फ्रामॅन म्हणताना देवेंद्र दादा, हे इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं बिल्डिंगा उभारण्यात मतलब नाही, खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे। खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहेत त्याला ॲड्रेस करता आलं पाहिजे। तुम्ही लोक सत्तेत आहात तर मग करा ना, केवढा स्कोप असतो काम करायला सत्तेत बसल्यावर, मग का अशा घटना घडत आहेत। अतिशय दुर्दैवी ही घटना आहे, याचा निषेधच आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। 1 वर्षापूर्वी सुसज्ज इमारत उभारली आणि आता जी माहिती मिळाली की अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती, जर असती तर कदाचित म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, ही बिल्डिंग, मला बिल्डिंगचं राजकारण करायचं नाही आहे, पण ह्याची मंजुरात जी होती, मी पालकमंत्री असताना ह्याची मंजुरात झालेली आहे। या ठिकाणी ठीक आहे अग्निशमन देत नाही, इथले स्टाफ पूर्ण अजून भरलेले नाही। स्टाफ आपण ज्या वेळेला डिमांड करतो, मी परवाच्या दिवशी म्हणजे 8-15 दिवशी इथे आले होते, डॉक्टर्स नव्हते। एक महिला प्रसूतीच्या वेळेला त्या ठिकाणी तिची दुर्दैवी अवस्था तिथे झालेली होती, तिला वेळेवर दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि इथे नवीन NICUमध्ये जर असं होत असेल तर मग याला ज्याची जबाबदारी कोणी तर घेतली पाहिजे आणि जबाबदारी सत्तेत जे आहे त्यांचीच आहे, डिपार्टमेंटची आहेत। एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यावर इथे तुम्ही साधी अग्निशमनची गाडी देत नाही किंवा इथे उभी नसते, याला काय अर्थ आहे का। इथं आग विझवण्याची जी यंत्रणा लावायला पाहिजे ती का नाही लावण्यात आली असंही म्हणायला लागेल ना। त्या यशोमती ठाकूर जे या रुग्णालयामध्ये जे आग लागली त्याची पाहणी करण्यासाठी आलेले। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती।